नमस्कार, जय भीम. आज क्रांती रेसिपीजमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू दाखवणार आहे जी आमच्या कोकणामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि त्याच्या पुढे चिकन मटण ही फेल आहे आणि होणारी ही अगदी झटपट होणारी ही अशी रेसिपी आहे. आता ती रेसिपी काय आहे ते मी सांगते. जे कुळीद असतात ना, त्या कुळदाचं पीठ बनवलं जातं आणि त्या पिठाची आम्ही त्याला पिठी बनवतो. हे बघा, हे असं पीठ असतं उडदाचं. ते फक्त 2-3 चम्मच जरी टाकले ना आणि त्याच्यामध्ये 4-5 तांबे पाणी टाकले तरी खूप होतात. तर हे बघा, मी छोट्याशा वाटीमध्ये घेतले, थोडं पाणी टाकलंय आणि ह्याच्यामध्ये मी हळद आणि लाल तिखट किंवा मिरचीही टाकू शकता, जशी आपली आवड आहे तशी. पण त्याच्यासाठी खास आहे ना, आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हे टाकायचे, लसूण. आणि लसूण एकदम लालसर होईपर्यंत, म्हणजे तिचा फ्लेवर आला पाहिजे. जेव्हा त्याचा फ्लेवर येईल ना तेव्हा ते कळतं. हे बघा, ही अशी ढवळायची, पीठ पूर्ण गट्टे झाले नाही पाहिजे पिठामध्ये, तर तिला अशी ढवळून घ्यायची. आणि कसं झटपट होणारी रेसिपी असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण कांदा ज्याच्या आवडीनुसार, ज्याला आवडत असेल कांदा तर कांदा टाकू शकता, टॉमॅटो आणि कोथिंबीर, कढीपत्ता हे. पण मी ॲक्च्युली आहे ना फक्त लसूण आणि हळद आणि मसाला एवढंच टाकते. पण आज मी थोडासा कांदाही घेतला आहे आणि कोथिंबीर, कढीपत्ता घेतला आहे. तर तेल टाकलं आहे. आता तेल गरम झालं आहे. तेल चांगलं गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायची आहे. थोडी कमी पडली. आता हा मसाला मी टाकते त्याच्यामध्ये. मसाला पण आपल्या आवडीनुसार टाकायचा आहे, किती तिखट किती गोड. आणि ह्यामध्ये असं कोकम असतात ना, तर कोकम टाकले जाते. तर आज माझ्याकडे कोकम संपले आहेत, पण मी त्याच्यामध्ये लिंबू टाकणार आहे. कोकम होतं, आम्ही आमच्या कोकणातूनच कोकम आणतो गावावरून. ही अशी पिठी झाली. ही एवढीशीच पिठी आहे, पण हा आता टोप भरून होईल. ती कशी होईल ते पहा. आता तेल टाकलं आहे, आपण टाकायचं आता ही लसूण. बघा, असा आवाज आला ना की समजायचं आपल्याला तेल चांगलं तापलेलं आहे. आता मी याच्यामध्ये हा छोटासा कांदा घेतला होता, तोही टाकणार आहे फोडणीला. आपल्याला हवं तर हिंग टाकू शकतो, तर तेही चालतंय हिंग. किती झाली आहे तोपर्यंत मी लिंबू आणते. लिंबू टाकून घ्यायचा आपल्याला, लिंबूचा रस घ्यायचा, कारण माझ्याकडे आगळ पण संपलंय, कोकमही संपलं आहे. पण पिठीला कसं आंबटपणा लागतो आणि ह्यामध्ये मोस्टली कोकमच टाकतं. माझ्याकडे कोकम होतं, आता संपलंय, 2 दिवसांनी मी घेऊन येईन. आता हे बघा, हा कांदा लालसर तांबूस कलरचा झाला ना की मग आपण हे जे पीठ बनवून ठेवलं आहे ते ह्यामध्ये टाकायचं आहे. कांदा आहे बघा, असं झालंय, थोडा तांबूस कलर येईल. आणि ह्याला कसं लसूणचा फ्लेवर आला ना की अतिशय छान लागतो. म्हणून कधीही लसूण ही खूप, म्हणजे कोणत्याही पदार्थात, आयुर्वेदिकचा आहे, कोणत्याही पदार्थात टाकायची. मी तर टाकतेच सर्व पदार्थांमध्ये. सो आता आपण हे बघा, कांदा वगैरे चांगला फ्राय झाला आहे, तळला आहे. त्याच्यामध्ये ही पिठी. आता ही पिठी आहे ना आपल्याला लगेच ढवळत राहायची आहे, तिला थांबू द्यायचं नाही, नाहीतर मग काय होणार, गट्टे होणार त्या पिठीचे. हे असे गट्टे होणार. आता मी हा एक तांब्याभर पाणी टाकते थोड्याशा पिठीमध्ये.
तरी ती सुद्धा घट्ट होणार आहे. हे बघा पूर्ण तो करून मी हे टाकलं आहे पाणी, तांब्या भरून पाणी टाकलं आहे. तर आता आपण पाहू शकता याच्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्या चवीनुसार. मी 1.5 चम्मच मीठ टाकते आपल्याला लागेल तसं. आणि गावच्या ठिकाणी मी पाहिलं होतं की ह्या पिठी बरोबर म्हणजे शेतामध्ये कामं करतात ना जेव्हा किंवा इतर ठिकाणी, तर त्याच्यामध्ये ना एक सुकी मच्छी असते, ढोमी म्हणून तिला बोलतात, किंवा बांगडा कोणताही, बोंबील वगैरे सुकी मच्छी, ती जर ह्याच्याबरोबर खाल्ली ना तर एक नंबर. खरंच जेवणाची पण इच्छा होते आणि पोट भरूनही जातं. आणि जवळा म्हणतात त्याला, तर जवळ्याचं पण चटणी बनवली ना, किंवा बोंबीलची चटणी किंवा बांगडा जो ढोमी, हे भाजायचे गावाला चुलीमध्ये भाजतात आणि हे पिठीबरोबर खातात. ही फक्त भाताबरोबर भातावर चांगली पिठी टाकली ना, त्याला गरज पण नाहीये भाजी किंवा चपातीची पण गरज नाहीये. ही पिठी एवढी छान बनते ना, म्हणजे आपल्याला खाऊसारी वाटते. आता मी माझं स्वतःचं मत सांगते. मला जर समजा कुणी चिकन किंवा मटण दिलं तर मी, आणि ही पिठी दिली, तर मी त्या दोघांच्या ऐवजी पिठीच खाईन. असं आहे. ऑप्शन कोणी सांगितलं की बाबा तुला काय पाहिजे, तर मी पिठीच. कारण पिठी ही बनवायलाही सोपी असते, झटपट होणारी असते आणि चवीला तर अप्रतिम असते. झाली की नाही पिठी. आता ही घट्ट होत येणार. हिला आता मी गॅस मोठा केला आहे. नंतर मग जेव्हा ती उकळून पूर्ण एक उकळी आली ना, की मग ती बाहेर ओतून जाऊ नये म्हणून लगेच आपण गॅस कमी करायचा. ही जशी आपल्याला ही घट्ट होत जाईल ना, तेव्हा आपल्याला कळेल. आता ह्याच्यामध्ये मला थोडासा मसाला कमी वाटतोय म्हणून मी अजून टाकणार आहे ह्याच्यामध्ये. मसाल्यामध्ये चम्मच आहे, पण ते मसाला खूप भरलेला आहे त्यामुळे चम्मच बाहेर येऊ शकत नाही. ही पहा घट्ट होत चालली ना, हे अजून घट्ट होणार. एवढंसंच पीठ घेतलं होतं, त्याच्यामध्ये बघा केवढी पिठी घट्ट झाली पहा. पिठी आणि डांगर असतो, त्याला आम्ही डांगर बोलतो. ते डांगर सुद्धा कसं बनवलं जातं, त्याला काय शिजवत नाही, फक्त ती कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, कांदा जास्त प्रमाणात लागतो आणि तो फक्त त्याच्यामध्ये टाकायचा कच्चा, सर्व कच्चे साहित्य टाकायचे आणि पाणी टाकून ते भिजवले ना की मग ते डांगर खायला कोणती भाकरी, तांदळाची, बाजरीची, नाचणीची, ज्वारी, अशा भाकऱ्यांबरोबर ते डांगर खाल्लं ना तर खरंच खूप अप्रतिम लागतं. हे बघा, ही आता पिठी बघा किती घट्ट झाली, दिसते ना, असं खूप घट्ट झाली. म्हणजे आपल्याला 2-3 चम्मच टाकले आणि एक तांब्याभर पाणी टाकलं ना, तरी ती 4-5 माणसांना पुरणारी आहे पिठी अशी. आता मी छोटंच घेतलंय, 2 माणसापुरतंच पिठीचं पीठ घेतलंय. पूर्ण ती घट्ट झाली, उकळी पण छान आली आणि आपल्याला मीठ कमी जास्त, मी ॲक्च्युली ना असं चव घेत नाही, म्हणजे असं टेस्ट करत नाही. कधी वाटलंच तर, म्हणजे एखाद्या वेळेला जर समजा पाहुणे बाई आले असतील आणि जर स्वयंपाकात काय कमी जास्त असेल तर मी टेस्ट करते असं हातावरती घेऊन. हे बघा झाली पिठी, 5 मिनिटच फक्त लागली, पटकन होऊन जाते ही आणि घट्टही छान झाली. बघा छान झाली. तर मग करून पाहणार की नाही कोकणी कट्ट्यामध्ये पिठी. आमच्या इकडे गावाला आहे ना, ही पोळीची असतात ना, तर गावी कसं जास्त असायचं, ते असं तळतात ना दगडाचं, तर त्याच्यावरती ते भरडं काढायचे
आणि त्याचे जे काय म्हणतात ते सालं असतात ना, टरफळे, ते असं सुपामध्ये काढून टाकायचे आणि त्याच्यानंतर मग ते गिरणीवर दळायला द्यायची ती पोळी. आणि गिरणीवरून दळून आणलं की मग अशी पिठी बनवली जायची. आता हे आपल्याला कसं, माझी आजी आता काही वय झालंय, तिला काही नाही जमत, नाहीतर मग आम्हाला आजी पोळी, पीठ, तांदूळ बरेचसे असं काही ना काही म्हटलं मुलींसाठी द्यायची ती. आणि मी एकटीच नात होते लग्न झालेली. आता चुलत्या काकांची मुली पण मोठ्या झाल्या, त्यांची लग्न झाले, तर त्या पण. हे बघा, छान पिठी झाली. अजून जरा घट्ट वाटते म्हणून आपण थोडं अजून पाणी टाकूया. जास्तच घट्ट झाली ना. छान वाटतंय की नाही, एकदा नक्की आवर्जून करून पहा आणि तुम्हाला आवडेल. कोणत्याही किराणा दुकानामध्ये गेलात किंवा मसालेवाल्यांच्या दुकानात गेलात ना, तर तुम्ही त्यांना सांगायचं आम्हाला कुळीत पीठ पाहिजे आहे, मग ते देणार कुळीत पीठ. मला आता वाईट वाटतंय की ह्याच्यामध्ये कोकम नाही आहे, पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम कोकम आणेल. कोकम नसेल तर आगळ टाकू शकतो आपण कोकमाचं. माझ्याकडे आगळ पण नाही आहे. असं झालं. आता ही आपली पिठी पूर्ण रेडी झालेली आहे. बघा किती मिनटं झाले, 11:40 झाली पिठी. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि अशीच ठेवून द्यायची आहे. बघा, काही फार वेळ लागलेला नाही, काही नाही. तर तुम्ही प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा, ही विनंती आहे माझी. तुमची बहीण तुमच्याकडे सांगते, तर मला मदत करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये पण सांगा. जय भीम, जय शिवराय, धन्यवाद. तर चला मग.